मोरे किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे शेवभाजी। त्याला लागणारं साहित्य तुम्ही बघू शकता। मी 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत, एक कांदा घेतला आहे, टमाटा घेतला आहे आणि लसूण घेतला आहे। हे बघू शकता तुम्ही। मी आता त्याला लसूणला मी चिरून घेणार। असा चिरून घेईन मी बारीक। हे बघा, बघू शकता तुम्ही, बारीक चिरते मी। खूप छान लागते ही हिरव्या मिरच्यांची शेवभाजी। एकदा जर खाल्ली ना तुम्ही, आठवड्यातनं एक किंवा दोन 3 वेळेस तरी करून खाल तुम्ही। खूप छान लागते ही। हे बघा, या मिरच्याही मी कापून घेते आता। मस्त अशा मिरच्या कापून घ्यायच्या। लसूण चिरून घेतला मी। आता हा टमाटा चिरून घेते मी। हे बघा, टमाटा पण चिरून घेतला बघा बारीक। आता कांदा चिरते। हे बघा, असं बारीक कापून घेतलेलं आहे। झालं, आता आपण शेवभाजी करायला सुरुवात करू। आता सगळ्यात आधी आपण तेल टाकून घेऊ तव्यावर। गरम करत ठेवलेला होता मी तवा। 2 पळ्या तेल टाकून घेतले मी। कढीपत्ता टाकून घेते। त्यानंतर या लसूण टाकून घेते। मिरची टाकून घेते। तडतडू देते त्यांना पण। त्याच्यात टाकून घेते। गॅस थोडा मोठा करू आता आपण। हे बघा, मस्त आता तळून घेते सगळं। हे बघा, मस्त कांदा बी परतवतोय। आधी मिरची का टाकली मी, ती पण चांगली तळली जाते म्हणून मिरची टाकली। नाही तर कांदाच आपण आधी टाकतो, पण मी मिरची तळण्यासाठी टाकली। सगळे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। हळद टाकून घेते, मीठ टाकते। साधी सोपी खूप छान लागते ही भाजी। तुम्ही नक्की करून बघा, हिरव्या मिरच्यांची शेव। आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकू। 1 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे। गॅस मोठा करायचा। उकळी येऊ द्यायची, मग त्यानंतर आपण शेव टाकू। चांगली उकळी आलेली आहे। आता मी एवढी शेव घेतलेली आहे, ती टाकून घेते। अशी मस्त शेव होऊ द्यायची आणि हिलाही चांगली उकळी येऊ द्यायची, म्हणजे खूप छान होते ती। अशी होऊ द्यायची तिला। तव्यामधली शेव खूप छान लागते। थोडी जर राहिली तर मी तव्यातच करते सहसा करून। या मग गरमागरम शेवभाजी खायला। तवा शेव ही बघा।